पूर्णा या संघाने खूप महत्वाचा सामना आहे आणि त्याच प्रयत्नाने ते फलंदाजी करतायत, खास करून प्रतीक पाटील आणि उबेद खान. कारण 24 धावा धापलकरती लागले, दुसरं षटक मार्ग असते. सरासरी धावांची चांगली, जरी एक फलंदाज बाद झाला असेल. इथे मात्र सुरेख फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय, प्रसाद सहस्रबुद्धे यांचा हा षटकार. myshare.com, यू डिझायर वी डिलिव्हर यांचा दणदणीत षटकार. आपले खेळाडू पडद्याआड आहेत. ज्या खेळाडूंना पुढे आणण्याचं काम जल्पेश भोईर यांचं सुरू आहे. काय सांगाल संदेश सर? निश्चितच प्रशंसा प्रशंसा आणि फक्त प्रशंसा केली जाईल या ठिकाणावरनं जल्पेश भोईर यांची. कारण ज्या प्रकारे JTC आपलं काम बजावत आहे, मग ते कॅमेरा वर्क असेल, मिक्सिंग असेल व इतर सर्वच अतिशय उत्कृष्ट भूमिका बजावली जाते त्यांच्या माध्यमातून. नक्कीच. पण एक स्वतः चांगले, खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. मिस्टर JTC ही पदवी आम्ही नक्कीच त्यांना दिली, कारण मोठागाव संघामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान असेल. आजही आम्हाला खाडी चषक, दिनेश पाडी साहेबांची स्पर्धा आठवते. खाडी चषक आणि जल्पेश भोईर खूप जवळचं नाते आहे मित्रांनो. कारण की मोठागाव संघाने सलग 3 वर्ष ती स्पर्धा जिंकली होती आणि मिस्टर JTC जल्पेश भोईरने खाडी चषक मध्ये अनेक मेडल षटक फेकलेत, हे विसरू नये. एवढं आपण मैदानाकडे गोलंदाजी बारको सज्ज होतोय. कपिल केने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. कपिलने चांगलं कमबॅक केलं होतं. एक धाव इथे ऍड होईल. 2 षटकाखेर 30 धावा होत्या. 15.00च्या सरासरीने तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाज कपिल केने मॅन फ्रॉम गोरसई याला आमंत्रित केले. भिवंडी म्हटलं तर गोरसई नाव भरपूर प्रसिद्ध आहे. भावेश पवार, पवन केने, सूरज केने असतील, असे दिग्गज खेळाडू या गावाने दिलेत. संदेश सर? येस, इन शॉर्ट तुम्हाला एवढंच सांगेन की अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे गोरसई. नक्कीच. रायगडमध्ये सुद्धा दादागिरी त्यांनी कायम ठेवली आपली. अनेक स्पर्धा मागच्या वर्षी जिंकल्या. उबेद खान मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात होते, मात्र चेंडू शॉट फायनलला जातोय. तिथे मेल फक्त एक सिंगल. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. कपिल केनेने 2च धावा खर्च केलेत. 32 धावा धावपलकावरती लागल्यात. आणि क्रिकेट या खेळामध्ये एका खेळाडूवरती खेळ चालत नाही संदेश सर. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला भावेश पवार मॅच जिंकून देणार नाहीये. ज्या प्रकारे आम्ही निलेश म्हात्रेचा उल्लेख करतो, प्रत्येक मॅच निलेश म्हात्रे तुम्हाला जिंकून देणार नाही. कारण क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान देणं खूप गरजेचं आहे संदेश सर. निश्चितच अगदी बरोबर म्हटलं. ज्या प्रकारे योगदान पाहायला मिळालं होतं भूमी किल्लेवांना गंधारी संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर AB स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान पाहायला मिळालं होतं. चांगलं कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत कपिल केनेच्या माध्यमातून. 2च धावा आतापर्यंत कपिलने खर्च केल्या. 2 षटकाखेर 30 धावा होत्या. आता 32 धावा धापलकावरती पाहायला मिळते. तिसरं षटक मार्ग असते. या पुढची लढत असेल भूमिक 11 गंधारी आणि त्यांना फाईट करेल तो SD डॅशर ओळी. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टनने टॉस साठी सज्ज राहायचे. अनंत वाघ जे कॅप्टन आहेत भूमिक 11 गंधारी संघाच्या मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात वाईडिश लॉंग ऑन वरून. चूक होणार नाही आणि फलंदाज बाद होईल. लागणारा दुसरा धक्का टीम आर्या 11 माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट.
विचार केला तर या फटक्यामागे तेवढी ताकद झुकत आली होती फलंदाज प्रतीक पाटील याला आणि तेवढं अचूक टायमिंगही झालं नव्हतं. परिणामस्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. परिणामस्वरूप आपण पाहतोय प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. काय कमबॅक केलंय इथे गोलंदाज कपिल केनेचं मी खरंच कौतुक करेल. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 2 षटका अखेर 30 धावा होत्या. आणि भरपूर प्रेक्षक इथे येऊ शकणार नाहीये कारण की प्रेक्षकांना अलाउड नाहीये, त्यामुळे भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतात. त्यामुळे त्यांच्याकडे या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. ज्ञानेश्वर वायले जे वसारचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि इथे मात्र हा लागणारा बॅक टू बॅक दुसरा धक्का. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. नक्कीच पाण्याची मागणी केली आहे मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि काय षटक फेकलंय कपिल केनेने. 2 विकेट्स, 2 धावा, 2 षटका अखेर संदेश सर 30 धावा होत्या आणि 3 षटका अखेर धावा आहेत त्या 32. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. एखादं षटक या मॅचचं चित्र बदलू शकतो. एखाद्या षटकात 20 ते 22 धावा आल्या तर नक्कीच धावांची गती वाढू शकते. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. संदेश सर काय सांगाल? कालन सर अगदी बरोबर म्हटलं, तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. कारण आपण क्रिकेटचा विचार केला तर निश्चितच ज्या प्रकारे एक षटक गेम चेंज करू शकतो हे या ठिकाणी दाखवून दिलंय कपिल केने याने. अवघ्या 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. अतिशय उत्कृष्ट भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तर 3 षटकांचा खेळ संपला इथे. 32 धावा झालेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजूनही काही बिघडलं नाही. इथूनही कमबॅक करू शकतो आर्या 11 पूर्ण संघ. मात्र हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा संदेश वखारे सरांकडे. खूप खूप धन्यवाद नितीन कालन सर. तर षटक क्रमांक 4 आहे. गोलंदाज राहिल शेख येतोय. तर नवीन फलंदाज अक्षय टावरे मैदानाच्या आतमध्ये आला आहे. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू केला आहे. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू अडवला गेला. 1 धाव कंप्लीट झाले. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय सुरेख सुरुवात पाहायला मिळाली होती आर्या 11 पूर्ण या संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 16 धावा खेचून काढल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. मात्र पलटवार कपिल केने याच्या माध्यमातून केलं गेलं. 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि आता मात्र षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे राहिल शेख या गोलंदाजाच्या माध्यमातून. समोर अक्षय टावरे. यावेळेस वेग परिवर्तन पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी. तर समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात या ठिकाणी माझ्या समवेत आदरणीय डॉक्टर गवली सर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, भिवंडी क्रिकेट समालोचक संघटना जी आहे त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि एक फार महत्त्वाची गोष्ट की पेशाने डॉक्टर आहेत. वेलकम सर. राहील यावेळेस देखील अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा बीट केलं जातोय फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय राहिल शेख या गोलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय सुरेख गोलंदाजी. धन्यवाद संदेश. तर मित्रांनो आज आपण पाहतोय की अतिशय उत्कृष्ट समालोचन बघायला मिळतंय. संदेश वखारे, नितीन काळन, योगेश मडवी. गोलंदाज बोलतोय. यावेळेस टॅप केलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू केला होता. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही आहे. आपण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर वार केलं होतं. मात्र या 2 षटकांचा विचार केला तर आतापर्यंत पलटवार पाहायला मिळतोय कपिल केने, राहिल शेख आणि AB स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. क्रिकेट के सुनहरे पल ये है TDPL. अतिशय सुरेख स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस दिशा चुकीची आहे. अवंतर धाव मिळेल. राहिल शेख
मात्र या ठिकाणी अवांतर धाव खर्च करतोय. धावसंख्या अवांतरने पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आर्या 11 पूर्ण संघाच्या माध्यमातून. चिराग माली याने चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस लफुलटा चेंडू होता, चांगला फटका. पहिल्या टप्प्यावर चेंडू अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. पहिल्या 2 षटकामध्ये गवलीसर 30 धावा होत्या. त्यानंतर मात्र धावांवर रोख लावला गेलाय. खास करून कपिल केने याची प्रशंसा केली जाईल, ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं. म्हणजे एकंदरीत पॉवर प्ले मध्ये एक दमदार सुरुवात केली, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाजाला. यस, नक्कीच यावेळेस देखील परिवर्तन पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी राहिल शेख या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे या ठिकाणी षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 37 धावा झाल्या आहेत. तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर निश्चितच कशा प्रकारे प्लॅनिंग असेल डॉक्टर गवली सर, आतापर्यंत आपण पाहतोय 37 धावा झाल्या आहेत. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आर्या 11 पूर्ण या संघाचा. संदेश 37 धावा झालेल्या आहेत, 37 धावा झालेल्या आहेत. मला असं वाटतं की अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 2 षटकामध्ये मित्रांनो 20 पेक्षा जास्त धावा पटकावल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. कारण आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुद्धा सहजगत्या झाला होता. 63 धावांचं लक्ष सुद्धा या ठिकाणी एबी स्पोर्ट्स संघाने सहजगत्या लिहिल्या पार केलं होतं. त्यामुळे 60 किंवा 65 धावा सुद्धा सेफ नाही आहेत. तर मला असं वाटतं समोरच्या संघाला जर चॅलेंज द्यायचं असेल, समोर लक्ष ठेवायचं असेल तर 70+ 70 पेक्षा जास्त धावांचं लक्ष ठेवणं हे फार गरजेचं असणार आहे. यस, अगदी बरोबर म्हटलं. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मी तुमच्याशी सहमत आहे. कारण आपण विचार केला तर एबी स्पोर्ट या संघामध्ये चांगली फलंदाजी आहे. तर हे लक्षात घेता या ठिकाणावर ना चांगली फलंदाजी करावी लागेल. खास करून चिराग माली याच्याकडनं फार अशा अपेक्षा असतील संघाला. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, आपल्या संघाला आवरलं होतं. मात्र यावेळेस देखील आपल्या संघाला सावरावं लागेल. तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज करण येतोय. पाहूया करण कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. अक्षय टावरे आपण पाहतोय 4 चेंडूंचा सामना केलाय. आतापर्यंत 2 धावाचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. आणि त्याच्या समवेत चिराग माली ज्याने 2 चेंडूंचा सामना करत 2 धावांचं योगदान दिलंय. तर निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. कपिल केने याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ठेवलाय. मला असं वाटतं अक्षय यंगस्टर आहे आणि मोठी फटके खेळण्याची त्याच्याकडे एक क्षमता आहे आणि संधी आहे त्याला मॅन फ्रॉम पूर्ण. यस, निश्चितच. तर कपिल बोलतोय. यावेळेस बेगेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. गवळी सर मॅनातून तलवार काढली, मात्र वार काही होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. आणि कपिल केने निश्चितच प्रशंसा होईल यानंतर. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं, यावेळेस अतिशय सुरेख फटका आहे. कट केलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निश्चितच जाईल सीमारेषा पार. हा चौकार. myshare.com, यू डिझायर वी डिलिव्हर यांचा खणखणीत TDPL चौकार. मधून सीमा पार झाला होता 4 धावांसाठी. 4 धावा मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण असतील आर्या 11 पूर्ण या संघासाठी. ज्या 4 धावा अक्षय टावरे या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. कपिल बोलतोय. यावेळेस देखील त्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी फसलाय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद होतोय अक्षय टावरे.
यस वेदांत डीजे एक चांगली भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दीपक पाटील असतील, त्यानंतर ऑपरेटर आपण पाहतोय मोनिश मात्रे मॅन फ्रॉम बिहार. तर एक अजून एक ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये कपिल केने आपल्या संघासाठी देतोय. सर आपण जर ॲक्शनचा विचार केला तर कुठेतरी लसित मलिंगाला मिळती जुलती ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये कपिल केने दाखवतोय. ऍब्सोल्युटली आपण बघितलेला आहे लसित मलिंगाचा अंदाज, साईनाम गोलंदाजी बघायला मिळते आणि संदेश ज्यावेळेला अशा प्रकारची गोलंदाजी होत असते अधिकांश जास्त करून चेंडू खाली जातात आणि अनपेक्षित उसळी घेताना दिसत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी कपिल करताना दिसतोय. जवळपास बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे, लगाम लावलेला आहे, धावसंख्या थांबलेली आहे कुठेतरी. यस आपल्या ॲक्शनचा कुठेतरी फायदा होतोय कपिल केने या गोलंदाजाला, कारण फलंदाज चेंडू रीड करण्यामागे अपयशी ठरतायत. कपिल पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस शफल झाला होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक चोग बजावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू मागे 4 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय कपिल केने या गोलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, तोच टप्पा आणि तोच चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. की ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, पण क्रिकेट मधला फटका तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. नो डाऊट. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. मात्र चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ओसामा याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 43 धावा झाल्या आहेत. अल्पेश दादा गायकवाड जे आमचे उत्कृष्ट गुणलेखक आहेत, मॅन फ्रॉम पिंपलास, अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी बजावली जाते. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अतिशय सुरेख स्कोरिंग पाहायला मिळते. खास करून भिवंडीमध्ये आपण विचार केला तर अल्पेश गायकवाड आहेत, ज्ञानेश्वर मुकादम आहेत, त्यानंतर राजूदादा पाटील आहेत, जयेश तांगडी आहे, कपिल पाटील मॅन फ्रॉम सरावली. तिथंच चांगली भूमिका आमच्या समवेत फार वेळा निभावताना यांना पाहतोय आपण. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. वेळे संदर्भात थोडं भान असू द्या. यानंतर जी मॅच म्हणजे सामना जो होणार आहे तो म्हणजे भूमिक 11 गंधारी विरुद्ध ASD डॅशर ओळी. दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं आहे. तर शेवटचं षटक असणार आहे. पाहूया कोणता गोलंदाज येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी, कारण आतापर्यंत आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 43 धावा धावफलकावर असताना 4 गडी तंबूच्या आश्रयाखाली पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये केतन पाटील आहे, प्रतीक पाटील, उमेद खान आणि अक्षय टावरे हे 4 गडी बाद झाले आहेत. तर संघाचा संघनायक चिराग माली आणि संकेत मोरे हे 2 फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल आर्या 11 पूर्ण हा संघ. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या ठिकाणावर निश्चितच जास्तीत जास्त धावा टोकण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज करण, पहिला चेंडू यावेळेस पूल केलाय मात्र अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात चिराग माली याची खेळी संपुष्टात. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट.
माध्यमातून. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. षटकातील पहिल्या चेंडूवर करण या गोलंदाजाने गडी बाद केलाय. एक महत्वपूर्ण गडी बाद झाला. संघाचा संघनायक चिराग माले तर नवीन फलंदाज सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फोर्टी 43 धावा धावफलकावर स्थिर आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. तर पाहूया 5 चेंडू मागे किती धावा वसूल करेल आर्या 11 पूर्ण संघ. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ऑपड्राईचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. यस 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळाला. चांगली कॉलिंग देखील झाली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दुपारचं सत्र, शांत वातावरण, एक चांगली स्पर्धा, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खास करून प्रशंसा केली जाईल एपी स्पोर्ट या संघाची, कारण ज्या प्रकारे पहिला सामना विजयी झाले आणि त्यानंतर या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत. करण गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस त्रिपलला उडवला जातोय. फलंदाज बाद. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. बलकावून देण्याची स्वीप करण्याची, पण ज्याप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मित्रपणे चुकीचा आहे. कारण अराउंड लेग उजेसच्या बाहेर जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये अराउंड लेग तिथे झालेला आहे. फलंदाज यस अगदी बरोबर म्हटलं, कारण जी संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये त्या फलंदाजाला. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण फार वेळा असं पाहिलं एखाद्या खराब चेंडूवर देखील गडी बाद होतोय तर एखाद्या चांगल्या चेंडूवर देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. करण पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय, मात्र फटका फर्स्ट स्लाइस होता. गोलंदाज जेल खाली आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडतोय. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. हॅट्रिक पूर्ण बघायची. हॅट्रिकची संधी आहे कारण लहाने यास आंतरराष्ट्रीय खेळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक जर कोणी केली असेल तर FR सुपोर्ट 1878-19 मध्ये रॉयल मॅकिनॉल आणि एमिट या 3 फलंदाजांना बाद करून पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. पाहूया या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतोय का करण लहाने. करण यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, परिपूर्ण भेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 6 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 45 धावा झाल्या आहेत. 46 धावांचं लक्ष असणार आहे एबी स्पोर्ट या संघाला विजयासाठी. वेलकम चेतन पाटील.
तर अतिशय दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, खास करून तिसऱ्या षटकापासनं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा ठोकल्या होत्या, मात्र शेवटच्या 4 षटकामध्ये अतिशय सुरेख भेदक मारा पाहायला मिळाला. तर आपण पुढील नाणेफेकीकडे वळतोय. टॉस बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. येस, ओव्हर टू द टॉस बॉक्स. येस, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. अनंत वाघ, भूमिक 11 गांधारे, वेलकम. आणि खास करून अभिनंदनने पहिला सामना डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता. त्यानंतर कुमार गुंड, एसडी डॅशर संघाचे कर्णधार, आपलंही हार्दिक स्वागत आहे. मी मुकेशजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. मुकेशजी पाटील, आपण यायचे आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. वेलकम मुकेशजी, आपलं खूप खूप स्वागत करतोय. अनंत वाघ या ठिकाणी कॉलिंग करणार, भूमिक 11 गांधीर संघाचे, त्यांचं म्हणणं आहे हेच म्हणणं होतं. धन्यवाद मुकेशजी, आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मान्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कुमारगुंड नाणेफेक जिंकलेली आहे. पुन्हा एकदा 6 षटकांचा सामना आहे. जास्त कारण सामन्याला सुरुवात होणार आहे, जास्त ओपनिंग येणार नाहीये. काय निर्णय आहे? फील्ड किती धावांमध्ये समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर असती काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. तुझ्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. मग सामना जर जिंकायचा असेल, कारण तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे, कारण या ठिकाणी पाहतोय आपण 60+ सुद्धा सेफ नाहीये धावसंख्या, तर सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? आम्ही 70 धावांसाठी ट्राय करू नक्की. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे भूमिक 11 गांधारे, त्याचबरोबर एसडी डॅशर ओळी, 2 संघामध्ये सामना होईल. आणि एसडी डॅशर ओळी संघ कर्णधार कुमार गुंड यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि भूमिक 11 गांधारे या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतोय. सो वेलकम योगेश मडवी इन कॉमेंट्री बॉक्स, आपलं हार्दिक स्वागत करतोय. एपी स्पोर्ट्स संघासमोर 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अरे आर्या 11 पूर्ण हा संघ यापूर्वी एका सामन्यात पराभूत झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र या संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. सलामीची जोडी हेल्पिटो झा जोडीने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, पार्टनरशिप केली होती आणि सहजगत्या सामना जिंकून दिला होता. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या केला होता. खास करून शाहिद खान याने एक आक्रमक फलंदाजी केली होती.
कारण नाबाद 35 धावांची खेळी केली होती, तब्बल 5 षटकार मारले होते आणि पिंटू बारशा त्याचबरोबर शाहिद खान अशी बिनीची जोडी, नामांकित जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू आणि हवेत आहे चेंडू, शॉट एक्स्ट्रा कव्हरला हवेत होता, मात्र चांगलं थोडंसं क्षेत्ररक्षणापासून दूर, आणि तोपर्यंत मात्र धाव घेण्याचा प्रयत्नही केलेला नाहीये. पहिलं षटक आणि दुसरं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. त्याला फक्त हलक्याताने खेळलेला आहे, चेंडू सरळ जातो मिडॉनला, त्यावर पिंटू बारशा एक धाव पूर्ण करतोय, आपलं खातं करतोय, संघाचं खातं करतोय. या मैदानाचा विचार जर केला तर एक माफक लक्ष म्हणता येईल, कारण यापूर्वीचे सामने आपण बघितले 60+ सामने सुद्धा या धावांचं लक्ष सुद्धा सहजगत्या लिलिया पार झालं होतं. यावेळेला मात्र 46 धावांचं लक्ष. आर्या स्पोर्ट पूर्ण संघाची सुरुवात दमदार झाली होती, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळाली होती, मात्र त्यानंतरची 4 षटकामध्ये धावसंख्येला आकार देता आला नाही. तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 4 षटकाचा आपण विचार केला तर 4 षटकामध्ये फक्त 15 धावा पटकावता आल्या. सुलतान खान याला मात्र अति सुंदर फटका, पोलचा फटका, आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला होता, टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, आणि फ्लॅट 6 डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जाणारा शाहिद खान याच्या बॅटमध्ये निघाला दमदार षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. 46 धावांचं माफक लक्ष, आणि एक माफक लक्षाचा पाठलाग करताना एबी स्पोर्ट्स. पण एकदा याला बॅटच्या पटामध्ये धावता चेंडू येत आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र शाहिद खान स्ट्राईक रोटेट करतोय, 1 धाव पूर्ण करतोय, आणि एका धावेनं एबी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8, बिनबाद 8. पहिला सामना जेव्हा एबी स्पोर्ट्स संघ खेळला तेव्हा या दोन्ही सलामीवारांनी एक दमदार सलामी दिली होती, आणि त्या जोरावर सहजगत्या विजय प्राप्त केला होता. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग लिहिला केला होता सुलतान खान. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड. मात्र बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे हलकासा स्पर्श होतोय बॅटला, आणि सहजगत्या चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात, आणि पहिलं यश मिळवून देतोय तो सुलतान खान. या मैदानाचा विचार जर केला आपण 46-46 धावसंख्या तर लो स्कोरिंग सामना म्हणता येईल, पण मात्र एक चांगली सुरुवात सुलतान खान द्वारा, कारण पहिलं यश पहिल्या षटकामध्ये मिळवून दिलेलं आहे, पॉवर प्ले मध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही यश मिळवून देता तेव्हा स्वतःचा आत्मविश्वास वाढत जातो, संघाचं मनोधैर्य सुद्धा वाढत असतं. कारण लहान येतोय. पिंटू बारशा बाद झाल्यानंतर सुलतान खान याला मात्र अपील केलं जाते, हलकस अपील, मात्र उत्साह मध्ये अपील केलं जाते, आत्मविश्वास मात्र नव्हता. मात्र एक चांगला चेंडू होता, पडल्यानंतर अनपेक्षित खाली राहिला होता, आणि एक यशस्वी षटक पूर्ण होतोय, कारण या षटकामध्ये फक्त धावा दिलेल्या आहेत 8, आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 8 पेक्षाही कमी आहे, कारण 46 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू आणि 46 धावा. मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एक दमदार गोलंदाजी बघायला मिळालेली आहे, एक महत्वपूर्ण सफलता, आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. कित्येक वेळेला आपण पाहतो लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. आजी मला एक सामना आठवतोय, वर्ल्ड कप 1983, 25 जूनची ती दुपार, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज.
हा सामना सुद्धा लो स्कोरिंग सामना झाला होता. फक्त 183 धावांचं लक्ष्य. 40 हा आकडा सुद्धा कुठल्याही भारतीय फलंदाजाला गाठता आलेला नव्हता, पण तो सामना भारताने जिंकला होता आणि वेस्ट इंडिजला हॅट्रिक पासून थांबवलं होतं कुठेतरी. कारण पहिले दोन्ही वर्ल्ड कप वेस्ट इंडिज जिंकले होते, वर्ल्ड कप 1975 आणि वर्ल्ड कप 1979. त्यानंतर वर्ल्ड कप 1983 कपिल देव यांच्या कर्णधारपदाखाली भारताने तो वर्ल्ड कप जिंकला होता, पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. लो स्कोरिंग सामना होता. तर लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात, पण त्यासाठी तुमची गोलंदाजी धारदार असायला हवी, तुमचं क्षेत्ररक्षण ए दर्जाचं असायला हवं. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज राजदीप, मॅन फ्रॉम ओळी. फुलटा चेंडू गॅप मधून खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू. पॉवर प्ले मध्ये तुम्ही अशा प्रकारचा चेंडू जेव्हा हाताळता तेव्हा चेंडू बऱ्याचशा वेळेला सीमारेषेच्या बाहेर बघायला मिळतो. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 1-12. शाहिद खान जबरदस्त फॉर्म मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे ज्यांनी फलंदाजी केली होती, या सामन्यामध्ये सुद्धा एक दमदार सुरुवात शाहिद खान द्वारा. यावर आता प्रेक्षणीय कलात्मक क्रिकेट. चेंडू जातोय डीप कव्हरला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय सुंदर फटका होता, क्लास फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते. 13. 1-13. 46 धावांचा लक्ष्य आणि 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एबी स्पोर्ट्स आर्या 11 पूर्ण. देवा ठवरे यांचा संघ याविरुद्ध अल्ताफजी भाडी यांचा संघ. एबी स्पोर्ट या दोन संघामधील लढत आपण बघायला मिळते. यावेळेला मात्र फुल्लारला यांचा चेंडू होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, सरळ निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. कारण लहाने आणि शाहिद खान अशी ही जोडी खेळपट्टीवर. धावसंख्या 13. 1-13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मार्गस्थ राजदीप. याला पुन्हा फटका खेळला. चेंडू जातोय मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र पूर्ण. एकच धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. या षटकामध्ये थोडीशी एक संतुलित गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या झालेली 14. 1-14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 46 धावांचं लक्ष्य आहे. फक्त 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केले आहेत. त्यामध्ये आपण एक पाहतोय शाहिद खानसाठी डीप मिड विकेट, वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप कव्हर. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. फुल्लर लाईनचा चेंडू होता, निर्धाव. आर्या 11 पूर्ण संघाला सामना जिंकायचा असे अशा प्रकारे गोलंदाजी करणं आवश्यक आहे. फलंदाज बाद करणं हे सुद्धा आवश्यक आहे. याला मात्र पोलचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. अतिशय खराब चेंडू म्हणता येईल. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अतिशय सुंदररित्या पोल केला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार आणि शाहिद खान याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 20. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 26 धावांची आवश्यकता आहे. 46 धावांचं एक माफक लक्ष समोर असताना एक चांगली फलंदाजी बघायला मिळते शाहिद खान द्वारा. दोन षटकामध्ये 10च्या सरासरीने 20 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा सुलतान याने बघितलेलं आहे की नक्कीच संघ अडचणीत आहे, चांगल्या स्थितीमध्ये समोरचा संघ आहे
विजयाकडे वाटचाल करतोय. लगेचच दुसरं षटक हाताळण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये सुलतान याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय. फक्त 4 क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर. सीमारेषेवर जर आपण बघितलं, संघाचा कर्णधार चिराग माळी लॉंग ऑफला आहे. एक वाईड ऑफ लॉंग ऑन, एक स्ट्रेटर लॉंग ऑन, डीप मिड विकेट. याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेला नाहीये. करण्याचा जो प्रयत्न करण लहान याचा, तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचा फुटवर्क, चेंडूवरली नजर, टायमिंग, ताकद याचा वापर होणं गरजेचं आहे. याला ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जाते मिडॉलवरनं डीप मिडॉल, लॉंगांचा क्षेत्ररक्षक होतोय. एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते एबी स्पोर्ट्स संघाची 21. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. सुलतान खान अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षणात बदल करतोय. सातत्याने प्रत्येक चेंडूमध्ये बदलही बघायला मिळते. व्हेरिएशन सुद्धा गोलंदाजीमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर वाटे शॉर्ट पॉइंटला आलाय, थोडासा बॅकवर्ड. कव्हर पॉइंट आणि पॉइंट असे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. याला ड्राईव्ह केला, चेंडूला सरळ जातोय मिड ऑफरनं डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र थ्रो तितका हा चांगला येत नाही. वाईड असा थ्रो येतोय. 2 धावा शाहिद खान पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 46 धावांचं लक्ष्य आहे. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या झालेली आहे 23. 1-23. पिंटू पाशा भास झाल्यानंतर या दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. आणि जेव्हा तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, विजयाकडे वाटचाल करायची असते, तेव्हा एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स आणि टर्न, दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. हे फार महत्वाचं आहे. चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं, पडल्यानंतर चेंडू टर्न झाला, बाउन्सही झाला. यावेळेला चेंडू मात्र स्क्वेअर आहे, डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 24. सुलतान खानचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. हा चेंडू थोडा स्क्वेअर होता, पण त्याच ॲक्शनमध्ये वेगवान गोलंदाजी सुद्धा करतोय. ह्याला मात्र शेवटच्या ॲक्शनने टॅप केलेला चेंडू पॉईंटकडे जातोय. डिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक सरसावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा शाहिद खान पूर्ण करतोय. दोन धावेने धावसंख्या वाढते. एबी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 26. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता आहे. 20 रन चाहिए जीतने के लिए. 26 रन हुए. 26. शाहिद खान याने मात्र धावपळ सतत सातत्याने हलता ठेवलेला आहे. याला मात्र लेट कट आणि चेंडू डीप थर्ड मॅन, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकांचा खेळ पूर्ण होतोय. ड्रिंक्स इंटरव्हल होणार आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 30. आता फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. आज शाहिद खान अगदी पहिल्याच सामन्यापासून सेट झालेला पाहतोय आपण. पहिल्या सामन्यामध्ये शाहिद खान यांनी 5 षटकार मारले होते आणि जबरदस्त विस्फोटक खेळ करून संघाला विजय मिळवून दिला होता. 63 या धावसंख्येचा पाठलाग सहजगत्या केला होता आणि या सामन्यापासून सुद्धा आक्रमण बघायला मिळतंय.
सेकंड इंटरव्ह्यू आहे मित्रांनो. आपण ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सर्वप्रथम मी उल्लेख करेन या TDPLचे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष चेअरपर्सन्स सन्मान्य कुंदन पाटील साहेब यांच्याकडून जे कॅश प्राईस आहे प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, त्याचबरोबर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ट्रॉफीज आकर्षक ट्रॉफीज जे दिल्या जातील संघाला ते सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे कुंदन पाटील साहेब यांनी. बाईक मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी आहे ती म्हणजे A1 जोडी खासदार चषकाचे प्रणेते शिल्पकार निलेशजी पाटील ते सुकेजी डाके यांनी स्पॉन्सर केलेली आहे. कॉमेंटेटरचं 2 दिवसाचं मानधन त्यांची संपूर्ण सुविधा अल्ताफजी बाली सर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. पहिला आणि दुसरा दिवस मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय त्यामध्ये स्पॉन्सर केलेले श्री सुहास किशोर केमारी, श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ मुरबाड, आर्यन स्पोर्ट टेंबरे यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी स्वर्गीय शिवाजी सेलार यांच्या स्मरणार्थ शिवाजी सेलार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक होते, त्याचं आपल्यात नाही आहेत. स्वर्गीय शिवाजी सेलार यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. जाम स्पोर्ट्सचे जितू सेलार यांनी मॅक्झिमम 6x इमर्जिंग प्लेयर्स अवॉर्ड ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली आहे ती म्हणजे ॲडव्होकेट सचिन वाघचौरे मुरबाड यांनी त्यांचे खूप खूप आभार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे जगदीशजी म्हात्रे आणि करेशजी म्हात्रे यांचेही खूप खूप आभार. रितेश वापेकर यांचेही खूप खूप आभार, कारण चौकार आणि षटकार सर्व प्रोजेक्ट स्पॉन्सर केलेला आहे. खास करून myshare.com ते प्रोप्रायटर आहेत आणि ऑनलाईन सामान जर आपला हवा असेल आपण संपर्क साधायचा आहे. जाऊया बोलूया क्रिकेटकडे. हा चेंडू आणि पटका खेळला चेंडू सरळ जाते मिड विकेटला, एका टप्प्याने डीपला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे आणि AB स्पोर्ट संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. संकेत मोरे गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. शाहिद खान यावेळेला मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडस साशंक नजरेनं बघितलं परंतु पण नामांकित पंच या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहत आहे TDPL मध्ये, हे विसरून चालणार नाहीये. एकतीस धावा झालेल्या आहेत. संकेत पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आला, पूर्णपणे बीट झाला. शाहिद खान निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. सामन्यामध्ये एक रंगत निर्माण करायची असेल तर अशा प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे. फलंदाज बाद करणं अनिवार्य होणार आहे, डॉट चेंडू टाकणं हे अनिवार्य होणार आहे. त्याला फटका केलेला चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल आणि शाहिद खान याची खेळी संपुष्टात. शाहिद खान एक चांगली फलंदाजी करून बाद झालेला आहे. शाहिद खानने बाद होण्यापूर्वी 2 षटकार मारले होते. अठ्ठावीस धावांची खेळी केलेली आहे आणि डावाला एक आकार दिलेला आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. आता मात्र खेळण्यासाठी येतोय संघाचा कर्णधार माजिद बोबडे. मित्रांनो मॅन ऑफ द मॅच साठी जे कलरफुल टी-शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत नितीन स्पोर्ट बदलापूर तसेच महेश डोहाळे मुरबाड त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. संकेत याला पुन्हा एकदा हलकसं अपील केलं जात आहे.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते संकेतद्वारा. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 31. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. त्याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडू मिड विकेटला जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात तेव्हा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जे आहे ते पराभवाकडे घेऊन जात असतं. चांगलं क्षेत्ररक्षण करून संघावर तुम्ही दबाव टाकू शकता. मात्र 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदों में 13 रन चाहिए. सुहास केशव कुमार सिद्धिविनायक मित्रमंडळ मुरबाड यांचं खूप खूप आभार, कारण त्यांनी एक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर सोहेल शौकत पठाण शहापूर यांनी वॉल क्लॉक हे मॅन ऑफ द मॅच साठी दिले जाते. त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आपल्याला जे आपण बॉल पाहतोय कॅप्टनचे बॉल आहेत ते आम्हाला पुरस्कृत केल्यात. आमचे वसारगावचे रबी बायले यांच्याकडनं 20 बॉक्स आलेत. त्याचबरोबर अरविंद शेठ भोईर भिवंडी कार्याध्यक्ष 40+ यांच्याकडनं 10 बॉक्स आलेत. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना रंगतदार अवस्थेत. नो डाऊट एबी स्पोर्ट्स संघाचा पार्टच जवळ वाटते, परंतु क्रिकेट हे एक अनिश्चिततेचा खेळ आहे. 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय संघाचा कर्णधार इथे मला वाटतं चिराग माळी. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे एबी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार माजिद. पहिला चेंडू आणि स्वीप केलेला चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर माजिद बोबडेची खेळी संपुष्टात. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र स्क्वेअर लेगला क्लिअर करता आलेला नाहीये आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल आणि ह्या वेळेला मात्र माजिद बोबडेची खेळी संपुष्टात आलेली आहे. आता मात्र सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होणार, कारण 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता मात्र एक थोडीशी मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते ती आर्या स्पोर्ट पुरला संघामध्ये. कारण यापूर्वी आपण बघितले की संकेत याने अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली होती आणि संघाचा कर्णधार चिराग माळी याला सुद्धा पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. पाईक अन्सार येतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणजे याची ख्याती आहे. ताबडतोब बल्लेबाजी करण्यामध्ये वाकबगार आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे पाईक अन्सारी. पहिला फलंदाज पिंटू बारशा लवकर बाद झाला होता. त्यानंतर शाहिद खान. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू म्हणताय. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. अतिशय चांगली गोलंदाजी चिराग माळी हाताळतोय. संघाचा कर्णधार म्हणून एक चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. असं वाटतं की लो स्कोरिंग सामना जरी असला तरी रंगतदार होते की काय. याला मात्र ब्लॉक होल्ड टाकलेला चेंडू यॉर्कर चेंडूचा डिफेन्सरित्या खेळलेला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. धावबाद होण्याची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. तालमेल बघायला मिळालेलं नाहीये, समन्वय बघायला मिळालेला नाहीये, यस नो वेटचं मिश्रण बघायला मिळालेलं नाहीये आणि परिणाम स्वरूप फलंदाज धावबाद. चौथा फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज पिंटू बारशा बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता शाहिद खान आणि त्यानंतर बाद झाला होता माजिद बोबडे आणि आता मात्र धावबादच्या रूपाने बाद झालेले करण लहाने. 4 फलंदाज बाद झालेले आहेत.
9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यापूर्वीचे दोन्ही सामने सहजगत्या चेस करताना जिंकले होते, मात्र हा सामना असं वाटतं की थोडासा संघर्ष बघायला मिळतोय. आता मात्र एक सिक्सर किंग ज्याला संबोधलं जात आहे विकी मात्र येतोय. डावखुरा फलंदाज मॅन फ्रॉम हायवे दिवे. पण एक मात्र आहे की संघाचा कर्णधार चिराग माळी लो स्कोरिंग सामना जरी असला कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव न घेता अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. आता आपण पाहतोय आपण की या षटकामध्ये चिराग माळी यांनी फक्त 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2 फलंदाज 1 फलंदाज बाद केलेला आहे आणि 1 धाव बचावपाने. त्याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सुलतानाचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अति चांगलं क्षेत्ररक्षण. उंचीचा फायदा असतो बऱ्याचशा वेळेला मित्र. मग की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या 2 सीमारेखा असतात. या सीमारेखेवर तुम्ही संघातील जे उंच क्षेत्ररक्षक त्यांना तैनात करणं फार गरजेचं आहे. चिराग माळी याला फटका केलेला आहे. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं की फाई कंसारे असा एक फलंदाज आहे. मोठे फटक्या खेळण्यामध्ये वाकबगार आहे आणि पहिल्या चेंडूवर ब्लास्ट केलेला आहे. सनसनी षटकार मारलेला आहे आणि आता मात्र सोपं समीकरण केलेलं आपल्या संघासाठी विजयासाठी. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. सात चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या चेंडूला पुन्हा एकदा लॉफ केलेला आहे आणि हा चेंडू सुद्धा पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. 4 या 6 आणि याचबरोबर एबी स्पोर्ट्स संघ विजय प्राप्त करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारून संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे फाई कंसारेने. अभिनंदन एबी स्पोर्ट्स आणि हार्ड लक आर्या 11 पूर्ण. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने सुरुवातीला अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 2 षटके गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा दिल्या होत्या. किफायती गोलंदाजी आणि 3 फलंदाज बाद केले होते. लसित मलिंगा, गोडसई, कपिल केने. कपिल केने इज द मॅन ऑफ द मॅच. कपिल केने आपण यायचं आहे आणि मॅच साठी. तर विकास पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मुकेश पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मुकेश पाटील साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. चला एचडी ओवी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. मुकेश पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर नितेश पाटील यांचाही सत्कार केला जाईल. मी विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितेश पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे.
कपिल केने ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीरची ट्रॉफी द्यायची आहे. सुहास केशव केंबारी यांच्याकडे ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली आहे. त्यानंतर सोहेल पठाण शहापूर यांच्याकडनं वॉच घड्याळ आम्हाला इथे उपलब्ध झालं. मी प्रकाश पाटील विकास पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सोहेल पठाण साहेब शहापूर यांच्याकडनं वॉच घड्याळ आपल्याला इथे उपलब्ध झालाय. त्यानंतर नितेश स्पोर्ट बदलापूर महेश डोहारे मुरबाड यांच्याकडनं टी शर्ट आहे आणि ती टी शर्ट देण्यासाठी मी विनंती करतोय नितेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते कपिल केनेशी आपण थोडी चर्चा करूया. कपिल यायचे खूप चांगली गोलंदाजी केली आणि बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत एबी स्पोर्ट या संघाने. कपिल काय सांगशील तुझ्या गोलंदाजीविषयी? काय नाही, मला माझ्या टीमसाठी 100% द्यायचं होतं ते मी दिले. एबी स्पोर्ट या संघामध्ये खेळतो मात्र नेहमी घोरसे नाव हे ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. मात्र काय फरक तुला जाणवतो ज्यावेळी तू ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळतो आणि आज आपण पाहतो ठाणा प्रीमियर लीग? काय सांगशील ठाणा प्रीमियर लीग या स्पर्धेविषयी? कारण की सध्या आपण पाहिलं तर लॉकडाऊन होतं,